नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 डिसेंबर 2025 ते 14 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या सप्ताहात तुम्हाला आरोग्याची साथ मिळेल. या सप्ताहात जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. वेळ पाहून तुम्ही या सप्ताहात तुमच्या संकल्पनामध्ये बदल कराल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची स्थिती राहील. कामकाज वेळेवर पार पडल्याने तुमच्या मनावरील तणाव हलका होऊ शकतो. व्यवसायाच्या विस्तारासाठी तुम्ही इतरांची मदत घेऊ शकता. विद्यार्थ्यांना उत्तम परिणाम प्राप्त होऊ शकतील. त्यांना पूर्वीच्या मेहनतीचे फळ मिळू शकेल आणि त्यांची मागील दिवसातील मेहनत रंगात येईल. तुमच्या मनोकामना या सप्ताहात आशीर्वादामुळे पूर्ण होतील. तुमच्या संगतीमधील कुणी स्वार्थी माणूस तुम्हाला तणावात आणू शकतो, त्यामुळे सावध राहा. वृश्चिक राशी. या सप्ताहात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. व्यापारी जातकांना हा सप्ताह चांगला नफा मिळवून देऊ शकतो. कार्यक्षेत्रात कुठल्या कामाची कमतरता दिसेल, यामुळे तुमचे मनोबल तुटू शकते. आरोग्य संबंधित समस्यांचा सामना या सप्ताहात अजिबात करावा लागणार नाही. या सप्ताहात तुम्ही फळे आणि पालेभाज्या खाऊ शकता. या सप्ताहात तुमच्यापैकी काही लोक अशा योजनांमध्ये पैसे लावण्यासाठी तयार होतील, ज्यामध्ये नफ्याची शक्यता दिसते. घरातील उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील तणाव कमी करेल. धनुराशी. या सप्ताहात कुणी नातेवाईकाच्या द्वारे काही मंगल कार्याचे आयोजन तुमच्या कुटुंबात राहील. या काळात कुटुंब तुमचेही आनंदी राहील. व्यावसायिकदृष्ट्या तुमच्या राशीतील लोकांना हा सप्ताह चांगला सिद्ध होऊ शकतो. यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नशिबाची पूर्णता साथ मिळू शकेल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येऊ शकतात. एकाग्रता वाढवण्यासाठी योगाचा अवलंब केल्याने तुमच्या फायद्याचे राहील. हा सप्ताह विशेष शुभ परिणाम घेऊन येईल. या सप्ताहात तुम्ही ऊर्जेने भारलेले असाल आणि तुम्हाला नफाही मिळू शकतो. मकर राशी. या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ देण्यात यशस्वी राहाल. जर तुम्ही आपल्या थांबलेल्या कामांना सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी हा सप्ताह थोडा प्रतिकूल राहू शकतो. कारण तुम्हाला या सप्ताहात पूर्वीचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात थोड्या समस्या येऊ शकतात. यामुळे तुमचे मनोबल प्रभावित होईल. करिअरची गती हळू होण्याचे योगही बनू शकतात. विद्यार्थ्यांना या काळात कुटुंब प्रोत्साहन देईल. सोबतच शिक्षकांचे सहयोगही मिळू शकतील. या सप्ताहात एखाद्या नातेवाईकाकडे जाणे तुमच्या धावपळीच्या जीवनात काहीसा आराम देणारे सिद्ध होऊ शकेल. कुंभ राशी.
या सप्ताहात तुम्ही आपल्या व्यस्त जीवनातून काही वेळ आपल्या कुटुंबासाठी काढू शकाल. कुटुंबाने जोडलेले काही निर्णयावर बसून विचार करतानाही दिसाल. या सप्ताहात तुमचे मन बऱ्याच गोष्टींमध्ये असल्याने भ्रमित होऊ शकते. परंतु बऱ्याच समस्यांमुळेही जर तुम्ही आपल्या कामावर लक्ष दिले तर निश्चित स्वरूपात यश मिळू शकेल. आपल्या मनावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला योग्य दिशेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील इलाजाने जोडलेल्या खर्चात वाढ पाहायला मिळेल. या कारणाने तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. सोबतच तुम्हाला तणाव आणि बेचैनीही राहील. दुसऱ्यांच्या खराब आरोग्यासोबत तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते. शक्य असल्यास जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत घेतल्यास आपले काही अपूर्ण काम पूर्ण होऊ शकते. मीन राशी. कार्यक्षेत्रात ज्या गोष्टींना तुम्ही आपल्या पक्षात करण्यासाठी जादा मेहनत करत होता ती या सप्ताहात तुमच्या थोड्या प्रयत्नानंतरही तुमच्या बाजूने प्रतीत होईल. तुम्हाला उत्तम आणि शुभ फळप्राप्ती होऊ शकेल. या सप्ताहात तुम्ही आपल्या कुटुंबाच्या प्रती आपली जबाबदारी समजून कुटुंबातील सदस्यांच्या जबाबदाऱ्यांना महत्त्व द्याल आणि त्यांच्या सुखदुःखाचे भागीदारही बनू शकाल. तुम्ही आपल्या गोष्टींना मोकळेपणाने त्यांच्या समोर ठेवू शकाल. जर तुम्हाला वाटते की आपले शरीर उत्तम राहावे तर या सप्ताहात तुम्हाला फळांचे सेवन केले पाहिजे. सोबतच तुमची सकाळ योग साधनेनेही करू शकता आणि उत्तम आरोग्याचा आनंद घेऊ शकता. या जातकांचा स्वभाव वर्तमानात जगणारा आहे. या सप्ताहात करमणुकीसाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करणे टाळणे आपल्यासाठी चांगले आहे. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.